हाँ चालू कर वाच गुरु शिष्याचा संवाद दशक दुसरा समास सातवा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. ओम श्री सरस्वताय नमः. ओम श्री रणजितेश्वराय नमः. ओम श्री अच्युतेश्वराय नमः. श्रीराम मागा बोलिना तमगुण जो दुःखदायक दारुण आता ऐका स्वतःगुण परम दुर्लभ गुण. जो भजनाचा आधार जो योगियांची धार जो निर्सी संसार दुःख पुरतो. जेणे होय उत्तम गती मार्ग कुठे भगवंती. जेणे पाविजे मुक्ती सायोजते. जो भक्ताचा कोसा जो भावना विणाचा भरोसा. दोष लक्षेची दशा तो सत्वगुण. जो परमार्थाची मंडळ जो मस्ताचे भूषण. रजतमाचे निरसन जयाचे नीम. जो परम सुखकारी जो आनंदाची लहरी. देऊनिया निवारी जन्म मृत्यू. जो अज्ञानाचा शेवट जो पुण्याचे मूळपीठ. जयाचे ती सापडे वाट परलोकाची. ऐसा हा सत्वगुण देई उमटता आपण. कैकेचे लक्षण ऐसे असे. ईश्वरी प्रेम अधिक प्रपंच संपादी लौकिक. सदा सानिध्य विवेक तो सत्वगुण. संसार दुःखी विसरवी भक्ती मार्ग विवरदावी. भक्तजन प्रिया पदवी तो सत्वगुण. परमार्थाची आवडी कुठे भावाची गोडी. परोपकाराची तातडी तो सत्वगुण. संज्ञा स्नान संध्या पुण्यश्रीळ. अभ्यंतरीचा निर्मळ शरीर श्रावे सायोजन तो सत्वगुण. जयन आणि याचन अध्ययन आणि अध्यापन. स्वयंकरिता दान पुण्य तो सत्वगुण. निरूपणाची आवडी जय हरिकथेची गोडी. या पाळते गोगडी तो सत्वगुण. अश्वदाने गजदाने गोदाने धुळीदाने नाना रत्नाची दाने करितो सत्वगुण. धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान. कधी ब्राह्मण संतापूर्ण तो सत्वगुण. कीर्तनस्नाने माध्यमस्नाने उन्नत उद्यापने दाने. निकामतीर्थ पोषणे तो सत्वगुण. सहस्र भोजने लक्ष भोजने विविध प्रकारची दाने. निकामकरी सत्वगुणे कामनारसगुण. तीर्थ अर्पी तो अग्रेदये. बांधे वापी सरोवरे बांधे देवालये शिखरे तो सत्वगुण. देवद्वारी पडशाळा पायनिया दीपमाळा. वृंदावने पार पिंपळा बांधी तो सर्व
लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने निववी तापस जीवाने तो सर्वगुण सध्या मठ आणि भुयरी पायरियां ललितिरी भांडर मुहे देवदारी बांधे तो सर्वगुण नाना देवाची ती स्थाने तेथे नदा दीप घालणे नादिदा वाहे अलंकारे भूषणे तो सर्वगुण जेकट मृदंग टाळ दमामे नागरे कळ नाना वाद्याचे कल्लोळ सुर राधिक नाना सामग्री सुंदर देवाळी घाली नर हरिभजने तो तत्पर तो सर्वगुण छत्रे आणि सुखासने दिव्या पताका निशाणे वाहे चांबरे सूर्य पाने तो सर्वगुण वृंदावने तुळसी वने रंगमाळा समार्जने तैसी घेतली वने तो सर्वगुण सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने दिवाळी समर्पणे तो सर्वगुण देवाकारणे खाद्य नाना प्रकारचे नैवेद्य अर्पणे अर्पिता सद्य तो सर्वगुण ऐसी भक्तीची कावडी नीच दासत्वाची गोडी स्वये देव द्वार धाडी तो सर्वगुण किती पर्व मोक्ष मोहस्वासावन ते ज्याचे अंतर्भाव कायावाचे मने सर्व अर्पी तो सर्वगुण हरी कथेची तत्पर गंधे माळा आणि भूषर घेऊन निरंतर तो सर्वगुण नर अथवा नारी यथाशक्ती सामग्री घेऊन उभी देवदारी तो सर्वगुण महाकृत्य सांडून मागे देवास ये लागवेगे भक्ती निकट अंतरंगे तो सर्वगुण थोर सांडुरी दुरली दुरी नीच कृत्य अंगीकारी तिष्ठत देवदारी तो सर्वगुण देवा लागी पोषण वरती तांबोल भोजन नित्यदेव जपध्यान करी तो सर्वगुण शब्द कठीण न बोलये पती नेमसी चाले योगी जेणे दोष विने तो सर्वगुण साधुनिया अभिमान निकाम करी कीर्तन स्वीद रोमांच येती गुण तो सर्वगुण अंतरी देवाचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सर्वगुण हरी कथेची अति प्रीती सर्वदा विकृती राधिक प्रेम आदिरती तो सर्वगुण मुखी नाम हाती टाळी नाचत बोले वृंदावळी लावे पाय भुई तो सर्वगुण देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे गळे तो सर्वगुण काही करावया उपाय संसारी गुंतोन काय ऐसे उकळवली हृदय तो सर्वगुण संसारासी त्रासे मन गाई करावे भजन ऐसे मनी मुले धन तो सर्वगुण हस्ता आपुले आश्रमी अत्यादारे नित्यदेवी सदा प्रती लागे रागी तो
निश्चय बाणी अंतरी तो सद्गुण अत्ययी स्फूर्ती स्फुरे स्वरूपी तर्क भरे नष्ट सत्य निवरे तो सद्गुण शरीर लाभावे कारणी सापेक्ष उदे अंतकरणी सद्गुणाच्या करणी ऐसी असे शक्ती क्षमा आणि दया निश्चय उपाये जया सर्व जाणावा त्या अंतरी आला आधी अतीत अभ्यंकत जाऊ देवी भूमिस्त यथा न शक्स दान देत देत तो सद्गुण कधी ताळ पडती दैव वाणे आले आश्रयाचे उडे त्या लागे तळले तो सद्गुण आश्रमी अन्नाची आपदा विमुख नवे कदा शक्तीनुसार देत जीव सर्वदा तो सद्गुण जेवढे जिंकली रसन तृप्त जयाची वासना जयास नाही कामना तो सद्गुण होणार तैसे होत जाते प्रपंची झाला आखात डळमळले ना ज्याची चित्त तो सद्गुण एक भगवंता कारणे सर्व सुख जोडिले जेणे केले देहाचे साधने तो सद्गुण विषय धावे वासना करी तो कदा डळवळेना ज्याचे धारिष्ट चळेना तो सद्गुण देह आपले ते पिडला श्रुते पुरुषे दे उसवला तरी तिचे राहिला तो सद्गुण श्रवण आणि मनन जगत्याचे समाधान शुद्ध जाणे आत्मज्ञान तो सद्गुण जया सहकार नसे दैलश्यता विनसे जया पासी कृपा वसे तो सद्गुण सकाळी नम्र बोलणे मर्यादा धरून चालणे सर्वजन दोषविणे तो सद्गुण सकळ जनासी आजव नाही विरोधास ठाव परंपराची वेची जीव तो सद्गुण अपाय जीवी परकार सिद्धी करावी करून कीर्ती उडावी तो सद्गुण पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण समुद्र ऐसे साठवण तो सद्गुण नीच उत्तर सहाणे प्रति उत्तर न देणे आपले गुण सावरणे तो सद्गुण अन्याय ज्ञानपरी पीडा करती पितृके साठवीची चित्ती तो सद्गुण शरीरे घिस सहाडे दुर्जनासी मिळवून जाणे विकास उपकार करणे हा सद्गुण भक्तीकडे धावे ते विवेक आवरावे इंद्रिये दमन करावे तो सद्गुण सक्रिय आचरावी असक्रिय त्यागावी वाटवतीची धरावी तो सद्गुण जया आवडे प्रातस्नान आवडे पुराण श्रवण नानावृत्ती देवाचन करी तो सद्गुण पर्व काळी अति सादर वसंत पूजय तत्पर जयाची प्रीती पूर्ण तो सद्गुण विदेशी वेदे मरणे दया संस्कार देणे अथवा सादर होणे तो सद्गुण कोणी एक मारी दया सुदाम वारी जीव बंधन मुक्त करी तो सद्गुण निघे लाखोनी अभिषेके नामस्मरणीय विश्वास
देवदर्शन अवकाश कधी तो सद्गुण सप्त देखोनी धावे परम सुखे हे दावे नमस्करी सर्व भावे तो सद्गुण सत्कृपा होय जयास तेने उद्धरया वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुण सन्मार्ग दाखवी जन जो लावी हरिभजन ध्यान शिकवी अज्ञान तो सत्वगुण आवडे पुण्य संस्कार प्रदक्षिण नमस्कार जया राहे पाठांतर तो सत्वगुण भक्तीच्या हव्यास भरी ग्रंथ सामग्री जो परी धातूती नाना परी तुझी तो सत्वगुण ही झळपळती उपकरणे बाळगा गळविती आसने पवित्र सुज्वळ वसने तो सत्वगुण परडीचे वाहे दुःख पर संतोषाचे सुख वैराग्य देखोनी हरिक वाटे तो सद्गुण परमभूषणे भूषण परमदूषणे दूषण परम दुखे शिवे जाणे तो सद्गुण आता असो हे बौद्ध देवी धर्मी ज्याचे चिंतन बदे काम गणित तो सद्गुण हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक गेली उपायचे विवेक ज्ञान मार्गाचा सत्वगुणे भक्ती भगवत भक्ती सत्वगुणे ज्ञानप्राप्ती सत्वगुणे सायज मुक्ती पावीचे ऐसे सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथावती सावध सुखी अवधान द्यावे श्री दास बोले शिष्य संवादे सत्वगुण